रस्त्यावर कुठेही थुंकणं, वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणं, वाटेल तिथे वाटेल त्या जागेवर कचरा टाकणं, जोरजोरात सार्वजनिक ठिकाणी बोलणं, या आणि अशा कितीतरी नियमांचं उल्लंघन रोज आपण आपल्या रोजच्या जीवनात वावरताना करत असतो आणि त्याचं आपल्याला भानच नसतं। नागरी वर्तनाच्या बाबतीमध्ये, सामाजिक वर्तनाच्या बाबतीमध्ये आपण खरंच पुढे गेलोय का? आपण रोज ज्या प्रकारे वागतो, ज्या ज्या नियमांचं उल्लंघन करतो, त्याची खरंच आपल्याला माहिती असते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे इंडिया टुडेने एका सर्वेच्या माध्यमातून। ग्रॉस डोमेस्टिक बिहेवियर रिपोर्ट असं या सर्वेचं नाव आहे। जीडीबीचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक बिहेवियर रिपोर्ट। आता या सर्वेच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांची मतं जाणून घेत बेस्ट बिहेव्ड स्टेट आणि वर्स्ट बिहेव्ड स्टेट असे या दोन कॅटेगरीमध्ये त्यांना डिवाइड करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्रातल्या वर्तनाबद्दल, सामाजिक वर्तनाबद्दल, नागरी वर्तनाबद्दल की कशा प्रकारे महाराष्ट्रातील लोकांना ज्या रोजचे जे काही नियम आहेत त्या नियमांवर काय वाटतं। त्याच्यामुळे जे काही सर्वे इंडिया टुडेने केलेला आहे ते आपण पाहणार आहोत। पहिलं ग्राफिक्स आपण पाहणार आहोत। हे जे 4 अँगल्स होते त्या अँगल्सच्या आधारे इंडिया टुडेने सर्वे केलेला आहे। आता आपण बघणार आहोत नागरी वर्तन। या बाकीच्या अँगल्सचे व्हिडिओ आम्ही केलेलेच आहे, ते तुम्ही मुंबई तकवर जाऊन पाहू शकता। नागरी वर्तनामध्ये महाराष्ट्र नेमक्या कितव्या क्रमांकावर आहे हे आपण पुढच्या ग्राफिक्स मध्ये पाहणार आहोत। महाराष्ट्राचा नेमका कितवा क्रमांक आहे तर इकडे तुम्ही बघितलं तर 7व्या क्रमांकावर नागरी वर्तनामध्ये महाराष्ट्र येतो। पहिल्या क्रमांकावर तामिळनाडू आहे, म्हणजेच तिथल्या लोकांना रोजच्या जीवनामध्ये राहताना, उठताना, बसताना प्रत्येक जे काही नियम असतात, रस्त्यावर कुठेही थुंकू नये, चालताना जोरजोरात बोलू नये, अशा सगळ्या नियमांचं पालन तामिळनाडू करतं, याचा अर्थ हा होतो। आणि 7व्या क्रमांकावर इथे आपल्याला महाराष्ट्र दिसतोय आणि 22व्या क्रमांकावर इकडे पंजाब आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे आपण पाहणार आहोत कशाच्या आधारे हे ठरवलं गेलं तर हे काही प्रश्न आहेत, त्यांच्या आधारे बेस्ट बिहेव्ड स्टेट आणि वर्स्ट बिहेव्ड स्टेट अशी कॅटेगरी देण्यात आलेली आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर महाराष्ट्र याच्यामध्ये 7व्या क्रमांकावर आहे। आता प्रश्न कुठले कुठले विचारले गेले तर या सर्वेक्षणामध्ये पहिला प्रश्न नागरी वर्तनाच्या बाबतीमध्ये हा विचारला गेला की तिकिटाशिवाय किंवा पैसे न देता प्रवास करणं तुम्हाला पटतं का? याच्यामध्ये सगळ्यात चांगलं जे स्टेट आहे, बेस्ट बिहेव्ड स्टेट, इकडे आपल्याला दिल्ली पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये होय 1% लोकांनी म्हटलंय तर नाही 99% लोकांनी म्हटलेलं आहे, म्हणजेच 99% दिल्लीच्या लोकांना पैसे न देता ट्रॅव्हल करायला आवडत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर सर्वात खराब जी परिस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते ती कर्नाटकची पाहायला मिळते। 54% लोकांनी असं म्हटलेलं आहे की हो आम्ही तिकिटाशिवाय प्रवास करतो आणि ते आम्ही प्रिफर करतो, तर नाही हे 46 लोकांनी इथं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे वर्स्ट बिहेव्ड स्टेट इथे आपल्याला या बाबतीमध्ये कर्नाटक पाहायला मिळतंय। पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत या सर्वेक्षणाच्या बाबतीत कुठला विचारण्यात आलेला आहे, आपलं काम करून घेण्यासाठी लाच देणं योग्य आहे का? याच्यामध्ये बेस्ट बिहेव्ड स्टेट म्हणजे सगळ्यात चांगली कामगिरी आहे तामिळनाडूची। 18% लोकांनी असं म्हटलेलं आहे की होय, तर नाही म्हटलेलं आहे 82% लोकांनी। तब्बल 82% लोकांना असं वाटतं की लाच घेणं योग्य नाहीये। तर उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं तर हे खूप शॉकिंग आहे। 94% लोकांनी म्हटलेलं आहे की काम करून घेण्यासाठी लाच घेणं योग्य आहे, तर 6% लोकांनी म्हटलेलं आहे की नाही। त्याच्यामुळे वर्स्ट बिहेव्ड स्टेट आपल्याला इथे उत्तर प्रदेश पाहायला मिळतोय। पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणं योग्य आहे का? तर याच्यामध्ये जर बघितलं तर केरळ हे बेस्ट बिहेव्ड स्टेट आहे। फक्त 2% लोकांनी हो म्हटलंय, तर 98% लोकांनी असं म्हटलेलं आहे की हे योग्य नाहीये। तर पंजाब इथे आपल्याला वर्स्ट बिहेव्ड स्टेट दिसतंय। 43% लोकांनी होय म्हटलेलं आहे, तर 57% लोकांनी नाही म्हटलंय। त्याच्यामुळे सर्वात वाईट आपल्याला इथे जी कामगिरी आहे ती पंजाबची पाहायला मिळते। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत की तंबाखू उत्पादनांवर बंदी यावी असं तुम्हाला वाटतं का? तर याच्यामध्ये तामिळनाडू आता इथे आपल्याला सगळ्यात चांगलं राज्य दिसतंय। 96% लोकांनी म्हटले की हो तंबाखू उत्पादनांवर बंदी यायला हवी, तर 4% लोकांनी याचं उत्तर नाही दिलंय। केरळमध्ये जर आपण बघितलं तर वर्स्ट बिहेव्ड स्टेट हे केरळ इथे दिसतंय आपल्याला। 55% लोकांनी म्हटलंय हो, तर 34% लोकांनी नाही असं उत्तर दिले। त्याच्यामुळे वर्स्ट बिहेव्ड स्टेट इथे कर्नाटक आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढे आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न, मद्य विकण्यावर बंदी यावी असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न या सर्वेक्षणाच्या माध्यमातून विचारण्यात आला। तेव्हा पश्चिम बंगाल इथे आपल्याला बेस्ट बिहेव्ड स्टेट दिसतंय। सर्वात चांगली कामगिरी पश्चिम बंगालची आहे। 91% लोकांनी म्हटलंय की मद्य म्हणजेच अल्कोहोलवर बंदी यायला हवी, तर 9% लोकांनी नाही असं उत्तर दिलंय। कर्नाटकमध्ये 56%
60% लोकांनी होय म्हटलंय तर 42% लोकांनी नाही म्हटलंय. बाकीच्या राज्यांच्या कंपेअर मध्ये 42% हा आकडा जास्त असल्यामुळे इथे वर्स्ट बिहेव्ड स्टेट आपल्याला कर्नाटक पाहायला मिळतंय. एकूणच जर आपण बघितलं तर हे काही प्रश्न होते. या प्रश्नांच्या माध्यमातून GDB हा सर्वे करण्यात आलेला होता आणि या सर्वेच्या माध्यमातून इंडिया टुडे ग्रुपने जे काही नागरी वर्तनाच्या बाबतीमध्ये राज्य होते तिथे कशा प्रकारे लोकांची कामगिरी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि बेस्ट बिहेव्ड स्टेट आणि वर्स्ट बिहेव्ड स्टेट अशी कॅटेगरी देण्यात आलेली होती. आता महाराष्ट्र इथे कुठे आहे तर महाराष्ट्र बेस्ट बिहेव्ड स्टेट मध्ये पण आपल्याला दिसला नाही आणि वर्स्ट मध्ये पण दिसला नाही. त्याच्यामुळे मधल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, 7व्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर आहे असं आपल्याला दिसतंय. आता कुठल्या गोष्टींच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आलं, कुठल्या गोष्टींच्या आधारे नागरी वर्तनाच्या सर्वेक्षणाचा अभ्यास करण्यात आला तर नागरी वर्तन तपासण्यासाठी सामुदायिक उपक्रमांमधला लोकांचा सहभाग, सार्वजनिक नियमांचं पालन कसं केलं जातं या गोष्टींचा अभ्यास केला गेला. आता एकूणच आपण बघितलं तर या सर्वेक्षणासाठी तब्बल 21 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 9188 लोकांचा समावेश करण्यात आलेला आहे, प्रतिसाद घेण्यात आलेला आहे. 50.8% पुरुष तर 49.2% महिलांचा याच्यामध्ये समावेश आहे. 54.4% शहरी तर 45.6% ग्रामीण भागातील लोकांशी बातचीत करण्यात आलेली आहे. त्यांची मतं या सर्वेच्या माध्यमातून जाणून घेण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही प्रश्न असेल की रोजच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण वागतो, कशा प्रकारे आपण राहतो हे सुद्धा कुठेतरी नोट डाऊन केलं जातंय का, तर ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा सर्वे केला होता. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कुठल्या राज्यातून येता आणि तुमच्या राज्यामध्ये कशा प्रकारे या सगळ्या नियमांचं पालन केलं जातं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि महाराष्ट्रातून तुम्ही जर असाल तर तुमच्या भागामध्ये नियमांचं पालन केलं जातं का या सगळ्या नागरी वर्तनाच्या बाबतीत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.